नमस्कार, मी रामचंद्र श्रीपती आवारे, नगराध्यक्ष भोर, नगरपालिका भोर. 2 ते 3 महिने झाले अर्ज येत राहिल्यात आणि आमचं ध्येय आहे की भोर शहर हे सुधारायचं आहे आणि त्याच्यावर 2 ते 3 महिन्यापासून अर्ज येत तर आहेच, परंतु कामाला काही गती मिळाना. जिथे काम करायला ठेकेदार जाईल तिथे नगरसेवक जातात, विरोध करतात, बाबा इथं काय लावू नका, ते करू नका. तरी 8 करोड 80 लाख या काम थांबलेलं आहे. भोर शहर लोकांना कळेलच की बाबा जनता पार्टी काय करते आणि राष्ट्रवादी काय करते. राष्ट्रवादीचा ध्येय की भोर शहर हे अतिसुंदर करायचं आणि स्वच्छ करायचं आहे आणि ह्या कामावर ते BJPचे नगरसेवक 8 करोड 80 लाखावर काम थांबवलेलं आहे. असं जर BJPच्या नगरसेवकांनी जर खो घातला तर भोर शहराचा विकास कसा होणार. जनतेला तर कळतं आहे की बाबा हे BJPचे नगरसेवक जिथं जिथं जाईल तिथं खो घालतात. पुढील माहिती केदार देशपांडे देते. नमस्कार, सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने आज पत्रकार परिषद जी होती, तुम्ही वेळोवेळी आमच्या पत्रकार परिषदांना आला आहे, परंतु लोकप्रतिनिधींच्या विकास कामांच्या उद्घाटनांच्या पत्रकार परिषदा किंवा त्या बातम्या तुम्ही लावलेल्या आहेत. परंतु आज तुम्हाला भोर शहरामध्ये साधारण 8 कोटी 80 लाखाचा निधी, हा जी विकास कामांची टेंडर पण सुद्धा निघाली होती, ती भारतीय जनता पार्टीच्या गट नेत्यांनी जो जिल्हाधिकारी साहेबांना तक्रारी अर्ज केला होता, त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आज प्रशासकीय मान्यता रद्द झालेली. खऱ्या अर्थाने आपणाला मी सांगू इच्छितो की जिल्हाधिकारी साहेबांनी या पत्राद्वारे ती प्रशासकीय मान्यता रद्द केली आणि हा भारतीय जनता पार्टीचा अर्ज आहे की जो तक्रारी अर्ज तिथे करण्यात आलेला आहे. लोकांची कामं करण्यासाठी आदरणीय शंकरभाऊ मांडेकरांनी हे 8 कोटी 80 लाखाचा निधी भोर शहरामध्ये आणला होता. हा निधी प्रशासकीय काळात म्हणजे भोर नगरपालिकेची ही जी निवडणूक आहे ही होण्याच्या आधी आला होता आणि तो निधी आणत असताना काही प्रोसिजर करावी लागते. त्या प्रोसिजरनुसार प्रशासकीय ठराव घ्यावे लागतात. तर प्रशासकीय ठराव हे साधारण मार्चमध्ये करण्यात आले. 27/3/2025 रोजी हे प्रशासकीय ठराव करण्यात आले. आपल्या भोर नगर परिषदेची जी प्रारूप प्रभाग रचना याची घोषणा जी झाली ती ऑगस्टमध्ये झाली. म्हणजे मार्च ते ऑगस्ट साधारण 5 महिन्याचा कालावधी यामध्ये गेला. तुम्ही जर बारकाईने जिल्हाधिकारी साहेबांचं पत्र वाचलं तर या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बाबा भोर नगर परिषद यांना वैशिष्ट्यपूर्ण योजना व विशेष रस्ता अनुदान व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या होत्या. काही निविदा या आचारसंहितेच्या काळामध्ये ठराव केला आहे म्हणून रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी साहेबांनी घेतला. तर काही निविदा या प्रशासकीय काळामध्ये ठराव क्रमांक 120 व ठराव क्रमांक 120 यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रिंटिंग मिस्टेकमुळं पूर्वीचे प्रभाग 8 होते आणि तिथं चुकून त्यांच्याकडनं लिहिलं गेलं की प्रभाग क्रमांक 9. फक्त एकच शब्द 8चा 9 झाला आणि फक्त या एका आकड्यामुळं सदरची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून उक्त कामातील काही कामांचे ठराव प्रभाग क्रमांक 9 मधील घेण्यात आलेले आहेत. तथापि सदर प्रभाग क्रमांक 9 हा ठराव घेतल्या वेळेस अस्तित्वात नसल्याने सदरच्या कामाच्या निविदा रद्द करण्यात याव्या. 100% प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं काही तांत्रिक चुका झालेल्या आहेत. परंतु जो निधी आलेला आहे आज 8 कोटी 80 लाखाचा निधी आलेला आहे, हा काय आम्ही आमच्या दारात आणलेला नाही. हा भोर शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या दारातल्या, कुणाच्या दारातलं ड्रेनेज असेल, कुणाच्या दारातला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असेल, कुणाच्या दारातली पाईपलाईन असेल. आम्ही बरा पुढं पावसाळा येतो आहे, नीरा नदीवर आम्ही पद्मावतीकडे जाणारा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा पकडलेला आहे. आता तिथं पावसाळ्यात पाणी येतं, पाण्यामुळं रोड वाहण्याची शक्यता आहे. तिथल्या नागरिकांना ये जा करताना त्या अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून तात्काळ तिथं 2 कोटीचा संरक्षक भिंत बांधण्यासाठी आम्ही वॉलचा निधी टाकला. निव्वळ फक्त आचारसंहितेमध्ये
सदरचा ठराव केला आहे, म्हणून सदरचा ठराव हा रद्द करण्याची तक्रार या नगरसेवकांनी तिकडं केली. आता त्या संदर्भात पण जो अहवाल नगर परिषदेला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी मागितला, त्या अहवालाचं जर अवलोकन केलं तर मुख्याधिकारी साहेबांनी त्या संदर्भात स्पष्ट असं म्हटलेलं आहे की बाबा लगतच्या भागात, नीरा नदी पात्राच्या लगतच्या भागात असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये नदीचे पाणी सखल भागात शिरून जनजीवन विस्कळीत होते व सदरच्या भागाला शहरातील मुख्य भागाला जोडण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात सदरच्या रस्त्यावरून वाहतूक करताना जीवित व वित्तीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे काम हे अत्यावश्यक असल्यामुळे हा प्रशासकीय ठराव घेण्यात आला, परंतु सदरचे काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका प्रशासन शाखा क्रमांक कावी 7/2026 दिनांक 28/3/2026 अनन्वये मंजूर करण्यात आले. भोर नगर परिषद निवडणूक आचारसंहिता 21/12/2025 हे खूप महत्त्वाचं आहे काय रोजी संपुष्टात आली. सदरचे काम हे आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मंजूर करण्यात आलेलं आहे. कुठल्याही आचारसंहितेत प्रलोभन मतदारांना लावण्यासाठी सदरचं काम हे मंजूर करण्यात आले नाही. त्याचबरोबर आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मंजूर करण्यात आलेले असल्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत नाही, परंतु सदरच्या कामाचा ठराव हा आचारसंहितेच्या काळात घेतलेला असल्यामुळे सदरचा ठराव रद्द करण्यात येत असून नव्याने सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येत आहे. असा स्पष्ट अहवाल दिला असताना 30/4/2026 रोजी आम्ही सर्वसाधारण सभा घेतली. त्यामध्ये हा वॉलचा विषय आम्ही घेतला होता. त्याबरोबर इतर या ठरावात नामंजूर केलेले अनेक विषय घेतले होते. या नगरसेवकांनी त्या विषयांना पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे, त्यामुळं सर्वसाधारण सभेत नव्याने मंजुरीला पण घेता येणार नाही म्हणून बाद केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण भोर शहरात राहतोय, महाराष्ट्रात राहतोय. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोघल ज्या पद्धतीने आपल्या राज्यावर आक्रमण करत होते, हे आक्रमण करत असताना काय करायचे तर आक्रमण करत असताना या भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक देऊळ असेल किंवा कुठली धार्मिक स्थळं असेल त्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून व्हायचा. अशा पद्धतीचा निर्णय आज या तक्रारी अर्जातून त्यांनी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना घेण्यास भाग पाडलेलं आहे. तो म्हणजे भोर नगर परिषद हद्दीतील मंगळवार पेठ राजवाडा रोड येथील लक्ष्मी आई मंदिर येथे नगर परिषद येथे सभामंडप करणे. आता मला सांगा, राजवाड्याच्या ठिकाणी लक्ष्मी आईचं मंदिर आहे, त्या मंदिराला सभामंडप आम्ही करत होतो. आमच्या घरातलं काम नाही आहे, आमच्या दारातलं काम नाही आहे, आम्ही काय आमच्या घरात कुठलं बांधकाम करत नाही आहे, परंतु त्याला विरोध केला. दुसरा विषय होता भोर नगर परिषद हद्दीतील श्री अंबाबाई देवस्थान मंदिर येथील नगर परिषदेचे सांस्कृतिक भवन बांधकाम करणे. वेताळपेठेतली जे अंबाबाई मंदिर आहे तिथं आम्ही एक सभामंडपाचं काम घेतलं होतं. हे टेंडर झालेली आहे. जर हा आज ठराव रद्द झाला नसता तर पुढच्या 15 दिवसात ही सगळी कामं चालू झाली असती. तिसरं काम आहे भोर नगर परिषद हद्दीतील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमी विकसित करणे. लिंगायत समाजासाठी त्यांची काही मागणी होती, त्यासाठी नवीन स्मशानभूमीत आम्ही त्यांच्यासाठी काही विकास काम करत होतो. त्याचबरोबर चौथं काम आहे भोर नगर परिषद हद्दीतील नवीआळी येथे रोमन यांच्या घराशेजारी नगर परिषदेचे सभामंडप बांधणे. भोर शहरातल्या प्रत्येक भागातली कामं या विकास कामं आम्ही घेतली होती. पाचवं काम आहे भोर नगर परिषद हद्दीतील वेताळपेठ येथील हनुमान मंदिरच्या बाजूच्या मोकळ्या जागेत नगर परिषदेचे सभामंडप बांधणे. तिथल्या नागरिकांची इच्छा होती बाबा तिथं हनुमान मंदिराच्या शेजारी मोकळी जागा आहे आणि त्याचा मंदिराला आम्हाला फायदा होईल, आम्हाला तुम्ही तिथं सभामंडप द्या. त्याची पण निविदा यांनी रद्द करायला लावली. त्याचबरोबर भोर नगर परिषद हद्दीतील वेताळपेठ येथील मरियाई मंदिर येथे नगर परिषदेचे सभामंडप बांधणे. म्हणजे ही सगळी जर कामं तुम्ही पाहिली तर ही सगळी कामं या भोर शहरामध्ये असणाऱ्या मंदिरांना लागून सभामंडप देऊन त्या मंदिरांचं जे सौंदर्य आहे ते वाढवून तिथल्या नागरिकांना सुविधा निर्माण करणार. मग आम्हाला म्हणावंच लागेल ना की जसं मोगलांनी देवळं पाडण्याचा प्रकार केला त्या प्रकारचा प्रकार ह्या फक्त आज काय वापरलं गेलं, आज फक्त वापरल्या गेली शाईचा पेन आणि मोबाईलचा फोन. या दोन गोष्टींनी अशा पद्धतीने निर्णय घेतला. बरं त्रुटी होत्या का? 100%
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काही त्रुटी ठेवल्या होत्या. जिल्हाधिकारी साहेबांनी त्या त्रुटी पाहून तो निर्णय घेतला. परंतु त्रुटी किरकोळ होती. प्रभाग क्रमांक 9 हा शब्द फक्त आल्यामुळे त्या प्रभागातील कमीत कमी 10 कामं रद्द करण्यात आली. खंडोबा मंदिराच्या समोरचं, गावड्यांच्या समोरचं सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असेल, हाडकोमधील मानकर यांच्या घरासमोरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड ड्रेनेज लाईन असेल, निगडे घर म्हणून आहे संजय नगरमध्ये बेलके घर, त्यांच्या दारातला रोड रद्द करण्यात आलेला आहे. परत शिक्षक सोसायटी, आज भोर शहरामध्ये शिक्षक सोसायटी तिथं गेले 30-35 वर्ष कुणीच निधी टाकला नाही. आम्ही तिथल्या ड्रेनेज लाईनची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि खरंच लोक अत्यंत अडचणीत तिथं जीवन जगत आहेत. त्यांनी आम्हाला वेळोवेळी मागणी केली होती, तर आपण त्यांची अंतर्गत पूर्ण ड्रेनेज लाईन नवीन करण्याचं टेंडर काढलं होतं, ते काम रद्द करून टाकलं. म्हणजे भोर शहरामध्ये काम करत असताना नक्की आम्ही काम करायची कशी? माणूस आहे, प्रशासकीय अधिकारी ही पण माणसंच आहेत ना, काहीतरी टेक्निकल चुका होतात ना. आपण प्रत्येक शहरातला नागरिक हा मतदार आहे. मतदार याद्यामध्ये मतदान करायला गेल्यानंतर प्रशासनाकडनं नावामध्ये अनेक चुका झालेल्या आपण वेळोवेळी पाहिलेल्या आहेत. ह्या चुका आपण चुका म्हणतो का? त्याला प्रिंटिंग मिस्टेक म्हणतो की बाबा चुकून प्रिंटिंग मिस्टेकमध्ये तुमचं नाव चुकीचं आलं. तर नुसता प्रभाग क्रमांक 9 हा शब्द तेव्हाच्या तत्कालीन कोण अधिकारी असतील त्यांच्याकडनं तो टाईप झाला आणि निव्वळ प्रभाग क्रमांक 9 हा शब्द आहे म्हणून सदरच्या या मान्यता रद्द करण्यात आल्या. या अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. भोर शहरातल्या नागरिकांचा विकास करणं आणि त्यांच्यासाठी लढणं हे आदरणीय या भोर मुळशीचे, भोर राजगड मुळशीचे सन्माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी ठरवलेलं आहे. विरोध हा होतोय, परंतु आम्ही पण ठरवलेलं आहे की बाबा विरोध कितीही झाला तरी भोर शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तो विकास आम्ही येणाऱ्या काळामध्ये करून दाखवू. आमची फक्त एवढीच विनंती आहे. मागच्या पत्रकार परिषदेत पण मी बोललो की तुम्ही विकास निधी आणा, तुम्ही विकास निधी आणा, विकासाची कामं करा, परंतु विकास खुटवायची कामं करू नका. या भोर शहरात खरंच आज विकास हारला आहे आणि हे खेदाने आणि याने या भोर शहरातला दारू व्यवसाय जिंकला. वेळोवेळी वर्षानुवर्ष तो आज पण चालू आहे. या भोर शहरातला मटका व्यवसाय जिंकतोय, तो आज पण चालू आहे. ह्या भोर शहरातला जुगार जिंकतोय, तो आज पण चालू आहे. मग ही अवैध नाही आहेत का हो? मग ही अवैध असणाऱ्या गोष्टी आज पण कशा चालू आहेत? या वेळोवेळी भोर शहरातल्या अनेक नागरिकांनी या रद्द करण्याचा म्हणजे ह्याचा हे करण्याचा निर्णय घेतला, तसे अर्ज दिले, परंतु आजपर्यंत बंद झाले का हो? मग आमच्या या भोर शहराच्या नागरिकांची काय चूक आहे? फक्त आचारसंहितेत ठराव घेतला, ही भोर शहरातल्या नागरिकांची चूक आहे का? फक्त प्रभाग क्रमांक 8 म्हणायला पाहिजे होतं, तिथं चुकून 9 हा प्रिंट आकडा झाला. म्हणून त्या भोर शहरातल्या आमच्या नागरिकाच्या दारातलं ड्रेनेज लाईन असेल, रोड असेल, पाण्याची लाईन असेल, ही आता रद्द केली. काय म्हणजे भोर शहरातल्या नागरिकांनी करायचं काय? त्यामुळं माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या दृष्टीने पुढं चाला. असलं राजकारण करून भोर शहराला ह्याच्यात ठेवायचं हे उपयोगाचं नाही आहे. आता पाण्याचं पण आता आम्हाला शंका यायला लागलेल्या आहेत की आदरणीय आमच्या नगराध्यक्षांनी 24 तास शहराला पाणी देतो म्हणून सांगितलं. या 24 तास शहराला पाणी देण्यासाठी मागच्या 2 महिन्यामध्ये 4 वेळा बैठका झाल्या. मोठा नवीन पाणी पुरवठा सुधार योजनेचा DPR बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी साधारण 2.5 कोटीच्या पेक्षा पण जास्त त्यात वितरण व्यवस्था असेल भोर शहरातली, परत मेन सुधारित योजना असेल, अशासाठी निधी लागणार आहे. तो निधी आणण्याचा प्रयत्न आमदार साहेब शासन दरबारी करतायत. आणि जर अशा वेळेस अशी जर कामं रद्द होत असतील तर आमदार साहेब पण काल मला फोनवर बोलले की केदार, जर ही कामं अशी रद्द होत असतील तर मग मी कामं आणायची कशासाठी? जर भोरच्या नागरिकांना कामं नको असतील आणि भोरचे नगरसेवकच याला की जे निवडणुकीमध्ये आम्हीच दिल्या ना, आम्हीच लोकांना प्रलोभन दिली की आम्ही तुमचा विकास करू, पाणी देऊ, गटार बांधू, ड्रेनेज करू, आणि आज आम्ही काय करतोय? आज किमान हे तरी भान पाहिजे होतं तक्रार करताना की बाबा आम्ही नगरसेवक आहे, मी माझ्या जनतेला सांगितलेलं आम्ही विकास काम करतो. बरं, त्याला सुंदर शब्दरचना देता येत आता की अनियमितता होती. माणूस आहे, अनियमितता कुठं ना कुठं थोडीफार राहती. ती काय एवढी मोठी अनियमितता नव्हती
की काहीतरी कुठनं चुकीच्या मार्गाने निधी आणला आहे आणि मग त्या निधीचा वापर बोर शहरातले नगराध्यक्ष किंवा विकास कामांसाठी होतो. विकास निधी तर लोकांसाठी होता. मग नागरिकांची कामं होणं हे कर्तव्य का नागरिकांची कामं न होणं ह्यात आनंद. आज अभिमानी, आज जर तुम्ही पाहिलं तर हे अभिमानाने सांगता येत की 8,80,00,000चा निधी आम्ही कसा अनियमितता होती म्हणून रद्द केला. वाईट वाटतो की एवढा कष्ट करून तो निधी आणला होता आणि परत चालू केलेलं आहे की ह्यांनी त्यात भ्रष्टाचार केला आहे, ठेकेदार दिलेत, हे केले ते केले. मी म्हणतो मागच्या 5-10 वर्षाचं काढा ना की या बोर शहरामध्ये अनेक वेळा एकेका ठेकेदारांनी 10-20 कामं केलेली आहेत. बरं तेव्हा यांनी तक्रारी अर्ज दिलेत का? यांचं माझं पत्रकार बंधूंना खरंच आवर्जून विनंती आहे की तुम्ही माहितीच्या अधिकारात नगरपालिकात मागा की 5-10 वर्षामध्ये यांनी कधी सदरचं काम एखादं हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे म्हणून तर कधी तक्रारी अर्ज केलेत का? तर तुम्हाला एकही तक्रारी अर्ज सापडणार नाही. परंतु आता जशी कामं सुरू झालीत तसे तक्रारी अर्ज, हा तक्रारी अर्ज, तो तक्रारी अर्ज, तिथं जाऊन ठेकेदाराला काम असं करायचं नाही, तसं करायचं नाही, काही करून काम न होण्यावर यांचा भर आहे. आज तुम्ही मला सांगा बोर शहराची स्वागत कामाने, राजवाड्यासमोरची कामाने, आज राजा रघुनाथराव कामाने केवढी सुंदर झाली. आज तिथले नागरिक, आजूबाजूचे सगळे नागरिक तिथं बाकडी वगैरे टाकली, सुशोभीकरण बसायला आलेत, सुंदर कारंजे केलं आहे. तुम्ही केलं का? तुम्ही 25 वर्षात तिथं एक तरी कलरचा टिपका मारला का? परंतु चालू केलं आहे. भ्रष्टाचार झाला. म्हणजे निव्वळ फक्त ठेकेदारांना अडचणी निर्माण करायच्या आणि या शहरातलं विकास काम होऊ द्यायचं नाही. हा त्यांनी घेतलेला जो निर्णय त्याचा आम्ही निषेध करतो. जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या तरतुदी पाहून हा निर्णय घेतला त्याचा आम्ही सन्मान करतो. परंतु अशा गोष्टी निदर्शनात आणून देणं हे जाणून बुजून केलेली एक गोष्ट आहे असं मी समजतो. आणि बोरची जनता आता कळलं आहे जनतेला. मागच्या 2 महिने जे चाललं आहे ते जनतेला कळत आलेलं आहे की कोण विरोध करतो आहे, कोण कामासाठी पळतो आहे, कोण कामं करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आम्ही जीवाचं रान करून कामं आणतो आहे. परंतु जर अशी कामं लोकांची, नागरिकांची होत नसतील तर हे अत्यंत खेदजनक आहे. एवढंच बोलतो. सर्वप्रथम मी भोरमधल्या नागरिकांना, पत्रकारांना एक असं आठवण करून देतो. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही बोरभूमी, ही कुणाची ही वैयक्तिक भूमी नाही आहे. इथं सगळा जो कारभार चालतो आज जनतेचा कारभार आहे. इथं कुणाची वैयक्तिक हुकुमशाही चालली नाही, चालू देणार नाही आणि इथून पुढं तसं होणारही नाही. जे विरोधक आता प्रयत्न करतायत की आम्ही म्हणाल तसंच सगळं व्हायला पाहिजे, होऊ शकत नाही. आता मेन मुद्दा घेतो की त्यांनी सांगितलं आहे की हे काम अनधिकृत आहे, कलेक्टरकडनं नामंजुरी आणली कलेक्टर साहेबांकडनं त्या कामाला. ठीक आहे, अनधिकृत कामं तुम्ही केली नाहीत का? बोर शहरात तुमच्या नगरसेवकांची किती अनधिकृत बांधकामं आहेत ती काढा, त्याच्यासाठी आवाज उठवा ना. चांगल्या कामासाठी आवाज उठवा. किती अनधिकृत टपरं आहेत. बोर नगरपालिकेच्या जे पंत सचिवांच्या काळात जी बोरला पाईपलाईन झाली, सायकल पद्धतीने पाण्याच्या टाक्या होत्या बोर शहरात, त्या पाईपलाईन आज त्या टाक्या कुठं आहेत? आज आम्हाला त्या सुशोभीकरण करायच्या आहेत. कुणी अडपल्या त्या टाक्या? तुम्हाला जर एवढीच हौस आहे अनधिकृत कामावर काम करायचे, अनधिकृत कामं, आमची तर अनधिकृत काहीच नाही आहे, एकाचही नाही आमच्यातलं, पण तुम्हाला जर तेवढे हौस आहेच तर मग करा. तुमच्या बोरमधले दारूधंदे बंद करा, मटक्याचे धंदे बंद करा. त्याच्यासाठी चला तुमच्याबरोबर आम्ही आणि आमच्या अध्यक्ष सगळे राष्ट्रवादी खुलेआम तुमच्यासोबत यायला तयार आहे. तुमच्या दम तर करावा त्याच्यावर कारवाई. हे कशाला असले हे काढलं, ती तारीख चुकली, हे चुकलं, हे चालणार नाही. तो काळ गेला तुमचा. तिथून पुढं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बोर नगर परिषदेचं स्पष्ट म्हणणं आहे, आत्तापर्यंत झालं एवढं झालं. इथून पुढच्या चुका, चांगल्या कामात जर आडवे पडले तर त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात येईल. माझ्यासारखा कार्यकर्ता जनतेत काम करत असताना गेल्या अनेक वर्ष मी सामाजिक काम करतो. त्या सामाजिक काम करतानाचं म्हणून यंदा मला निवडून दिलं, जनतेने मला निवडून दिलं. त्या लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत. तसे तुमच्या 16 जणांना, 16 काय ते अजून काय 18 म्हणतात, काल म्हणत होते 18 जणांना तुमच्याकडनं अपेक्षा नाहीत का? तुम्हाला जनतेने विकास करण्यासाठी निवडून दिलं आहे का चांगल्या कामाला स्थगिती करण्यासाठी निवडून दिलं आहे? हे सांगा ना, ह्याची उत्तरं द्या ना. बोरच्या जनता पार्टीचा एक तर ही ओरिजिनल भारतीय जनता पार्टीच नाही. ओरिजिनल भारतीय जनता पार्टी आमच्यासोबत आहे, राष्ट्रवादीसोबत कंटिन्यू आहे. ह्या 8 दिवसापूर्वीचा किस्सा सांगतो. भारतीय जनता पार्टी भोर शहराच्या अध्यक्षा माननीय पल्लवीताई फडणवीस ह्या आपण प्रोटोकॉलनुसार राष्ट्रवादीचं जे उद्घाटन होतं, अधिकृत उद्घाटन,
अधिकृत भारतीय भोर नगरपालिकेचं जे शॉपिंग सेंटरचं उद्घाटन होतं, त्या उद्घाटनाला पल्लवीताई फडणवीस आल्या भारतीय जनता पार्टीच्या. आम्ही प्रोटोकॉल चुकवलेला नाही. आमच्या प्रोटोकॉलमध्ये स्टेजच्या मागचा बॅनर असेल, निमंत्रण पत्रिका असेल, सगळ्यावर आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील आणि आमच्या वहिनी असतील, ह्या तिघांचेही आम्ही प्रोटोकॉलनुसार फोटो टाकले. बरोबर आहे का नाही अध्यक्ष? त्यावरून आपली जी काउन्सिल आहे त्याच्यावर आम्ही त्यांच्या नगरसेवक, आमचे नगरसेवक असा कुठला भेदभाव करत नाही. नानांनी सुरुवातीला सांगितलं होतं, हे माझं घर आहे, मी कुटुंबासारखं सांभाळील. अगदी त्याचा प्रत्यय तिथं येतो. त्यांनी जे उद्घाटन केलं त्याच्यावर आमची कुणाची नावं नाही टाकली. अरे नका टाकू. नाव खोडलं म्हणजे काय, लय नाव लिहिलं म्हणजे लय मोठा बाजीराव होत नाही. इथं आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न करतोय, पण ते कायम आडवत चालायचं. किती दिवस चालणार आहे? बरं, हे कुणाच्या सांगण्यावरून करत आहे? मी आज पहिल्यांदा नगरपालिकेत निवडून गेलो, अजून 4च महिने झालेत. लोकांच्या अपेक्षा आहेत, त्यांची कामं मला करायची आहेत. त्यांच्यात पण काही लोक पहिल्यांदा निवडून आलेत, त्यांनाही कामं करायचे आहेत. पण हे कुणाच्या ऐकण्यावरून तुम्ही करताय, कुणाच्या सांगण्यावरून करताय? हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्या मनात नाही का बाबा माझ्या वॉर्डात एखादं काम होतंय चांगलं, तो झालं पाहिजे. आज भोरमध्ये सौर दिवे लागत आहेत, गेले 4-6 महिने त्याचं काम चालू आहे. त्याच्यावर आदरणीय आमच्या शंकर भाऊ मांडेकरांनी ते मंजूर करून आणल्यात, नानांनी प्रयत्न केलेत. त्याच्यावर जर पाठी लावायची म्हणलं तर हे नगरसेवक त्याला विरोध करतात का? त्याचं कारण काय? दुसऱ्याचं नाव तुम्हाला बघवत नाही का? अहो, ज्याचं केलं, ज्यांनी काम केलं त्याचं नाव द्यायला तुम्हाला काय लाज वाटली पाहिजे? इथं भोरवर काय मोगलाई लागली आहे का कुणाची? हां, इथून पुढं असलं अजिबात खपून घेतलं जाणार नाही. भोर शहरामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये एवढी विकास कामं कधी झाली नव्हती. माननीय शंकरभाऊ मांडेकर यांच्या काळामध्ये 42 कोटीची कामं 1.25 वर्षामध्ये आलेली आहेत आणि भोर शहरामध्ये तर कामांचा महापूर आलेला आहे. भारतीय जनता पार्टीला भोरमधील लोकांनी विकासासाठी निवडून दिलं आहे का जो विकास चालला आहे त्याच्यावरती स्थगिती आणण्यासाठी निवडून दिलं आहे? भोरमधील सर्व जनतेची एकच इच्छा आहे की भोरमधला विकास व्हावा, तो कुणी करावा. भारतीय जनता पार्टीतील नगरसेवकांना एवढीच विनंती आहे की तुम्ही आमच्याशी स्पर्धा करताना विकास कामांच्या बाबतीत करा. आम्ही जी आता 8 कोटी 80 लाखाची कामं आणलीत, तुम्ही 16 कोटीची आणा ना, आम्ही तुमचं स्वागत करू. पण जी आलेली कामं आहेत, मंदिरांचे सभामंडप आहेत, आता देशपांडेंनी सांगितलं, तुम्ही मंदिरांच्या कामाला विकास कामांना जर अडचण आणत असाल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही आहे काय? भोरमधील जनता ही सुज्ञ, त्यांना माहिती आहे विकास कामं कोण करतं आहे, विकास कामांना अडथळा कोण आणते. त्याच्यामुळं जे विकास कामांना अडथळा आणतायत त्यांना एवढं सांगणं आहे की पहिल्यांदाच एवढी विकास कामं भोर शहरात होत आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. उगाच काही पापाला धनी होऊ नका. नमस्कार. या ठिकाणी विकास कामांवरनी हे सर्व आत्ता तुम्ही ऐकलंत आणि त्याच्यामध्ये विकास कामं कोणी आणतं आहे आणि कोण कामं रखडवतं आहे याचा जनतेने पूर्ण विश्वास ठेवून विचार करावा. या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत हे काम करण्यासाठी मांडत आहेत आणि विरोधक हे काम न करण्यासाठी मांडत आहेत. भोर राजगड मुळशीचे कार्यसम्राट आमदार मान्य श्री शंकरभाऊ मांडेकरांनी सर्वात जास्त आत्तापर्यंतचा निधी इथं आणला आणि विकास कामं जास्त प्रमाणात घडवण्याचा प्रयत्न चालला आहे. या ठिकाणी गेले 45-50 वर्षामध्ये हाताला भोरच्या रोजंदारीला कामधंदा नाही आहे. तरुण वर्ग हा डबा उचलून कामाला जातो. या ठिकाणी जर एखादी माता भगिनी जर आमची कामाला जायचं जर शिरवळला तर ती पहाटे 4 वाजता उठते आणि या ठिकाणी शिवतीर्थ चौपाटीला येऊन त्या ठिकाणून ती कंपनीच्या बसमध्ये बसून जाते. घरात त्यांचा डबा करण्यापासून घरात त्यांचे सगळं कामं आवरून जाते. संध्याकाळी त्याच माता भगिनीला यायला 14 ते 15 तास काम करून यावं लागतं. साधं या ठिकाणी आत्तापर्यंत लोणचं आणि पापडची जरी कंपनी आणली असती ना तरी इथल्या महिला वर्गांना हाताला काम मिळलं असतं आणि भोरचा विकास घडला असता. त्यामुळे जनतेलाही नम्र विनंती आहे की काम कोण करतं आहे. जे नगरसेवक निवडून दिले ते काम विकास करण्यासाठी निवडून दिलेले आहेत, कामाला अडथळा निर्माण करण्यासाठी नाहीत. तर कामाला अडथळा निर्माण करू नका आणि जास्त प्रमाणामध्ये भोर कसं चांगलं विकसित घडवता येईल याकडे जास्त लक्ष द्या, एवढीच नम्र विनंती.